आता आपण आलेलो आहे ना आपल्या घरी. हल्ली खूप दिवसातून गावाला आलो आहे ना, तर आता त्यांची इच्छा आहे माझ्या हाताने हेअरकट करायची. एक मला त्यांनी टास्क दिलेली आहे का तसं. मग तसं मी गेल्या टायमाला पण केलेलं, खूप त्यांना आवडलेलं आणि केस पण खूप त्यांचे असे वाढलेले. तर त्यामुळं ते म्हटले की आपण हेअरकट करू. ठीक आहे, हेअरकट आता करूया आपण. आमची दीदी हेअरकट करायचा आता त्यांचा. एवढी लेंथ झाली आहे हां. आणि लेयर्स एकदम ओके. खराब झालेत. तर आता मस्त लेअरवाला हेअरकट करणार आहे. ओके चल. तुमचा फेस हां, आपल्याला त्यांनी सांगितलं हेअरकट करायचं आहे, पण आपल्यापाशी आता काही साहित्य नाही आहे. पण तरी पण आता जे आहे ते आता तुम्हाला दाखवतो. जे आपलं घरगुती असतं ह्या टाईपमध्ये सीझर आहे. एक आपल्यापाशी घरामध्ये होता स्प्रे गन आहे आणि हा घरात होता ते आपल्यापाशी कोंब आहे. त्या पद्धतीने आपण हेअरकट करणार आहे. एवढेच साहित्य आहे. आता बघू, त्यांचा हेअरकट खूप छान पद्धतीने करणार आहे. त्यांना आवडतोय का नाही आवडत आता ते आपल्याला सांगत लास्टला. हां, आपण विचारूया त्यांना कोणता हेअरकट करायचा आहे. हो, तुम्हाला हेअरकट कसं करायचं आहे? हेअरकट असा असा लेयर्स अच्छा, मधून. यावर इकडे थोडं. पण हे पुढचे जे आहेत ना, हां. हे लॉंगच ठेवायचे अच्छा लॉंग. आणि मागं एकदम जास्त लेयर्स घ्यायचे. काही या तुमच्यापाशी एक मिनिट असं. बरं, या टाईपमध्ये आपण हेअरकट करणार आहे. ठीक आहे, ह्या लेअर्स कट आहे, तर आपण या टाईपमध्ये यांचा हेअरकट करणार आहे. सुरुवातीला आहे ना आपण केस वल्ले करणार, त्यानंतर पार्टिशन करून आपण ह्यांची आपण पहिला हेअरकट करणार. 3 प्रकारचे हेअरकट करणार आहे. एक वन लेन, त्यानंतर दुसरा स्टेप राहील, पुढे फॉरवर्ड ग्रॅज्युएशन राहील आणि नंतर मल्टी लेअरमध्ये आपण नॅचरल इन व्हर्जिन हेअरकट करणार आहे तो. एक घरी घरी ब्लॉग करायचं म्हटलं नाही असं असतं बघा. आता आम्ही चांगलं करतोय तर ते भर करून मशीन लावून ठेवली. आता हा चला. आता आपण सुरुवातीला काय करणार आहे, यांचे केस वल्ले केले तर आता आपण घरगुती घरगुती आपण हेअरकट करायला लागले, पण प्रोफेशनली करणार आहे. हा. तर सुरुवातीला आपण कधीही पहिल्यांदा नॉट्स काढतो, म्हणजे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित हेअरकटला एकदम शाईनपणा यावं, व्यवस्थित सुरळीत दिसायला पाहिजे हेअर. त्यासाठी आपण मस्त नॉट्स काढायला लागलो आहे. त्यानंतर मग पहिला आपला हेअरकट असेल स्क्वेअर हेअरकट, म्हणजे त्याला म्हणतात वन लेंथ हेअरकट आपण करणार आहे, स्क्वेअर हेअरकट असतो. त्यानंतरनी आपण समोरून स्टेप कट करणार आहे आणि लास्टला ह्यांचा वॉल्यूम दिसण्यासाठी मल्टी लेअर करणार आहे. तर खूप हेअरकट खूप चांगला होणार आहे. सोबतच राहत का. ह्याच्यामध्ये मान हलवू नका, नॉर्मल राहून एवढं कट करायचं का. हो का? वरचं स्वयंपाक जे बाळायचं ते नाही बघितलं. आतमध्ये गाडी घालायला कसं गेला होता रे तुम्ही? का येत नाही? मला माहिती ना मी ठेवले, मी काय विसरली काय तेव्हा? छकडे तुला अर्धा डबा तूप टाकलं होतं मी त्यात माहिती का? तिथं त्यांना तुपाला पैसे दे, हे सगळं पैसे पाहिजे. वरची शायनिंग करायला त्यांना काय व्हायचं? आपला यू कट झालेला आहे व्यवस्थित छान पद्धतीने. हा यू कट केलेला आहे. आता आपल्याला ह्याच्या पुढचं हेअरकट करायचं आहे, मल्टी लेअर हेअरकट करणार आहे. आता आपण पार्टिशन केलेलं आहे. ही 1 2 हा 3
पाठीमागचा आणि हा 4 असे 4 प्रकारचे आपण पार्टिशन केले. आता आपण लेअर कट करणार आहे एकदम. आता ते वरच्या साईडला क्राऊनच्या वर बरोबर समोर घेऊन हेअर कट आपण करणार आहोत. बेसनचं पाणी आहे मम्मी राहून दे तू घ्यायचं दे मला काय म्हणतात त्याला फिल्टर मध्ये कुठं आहे येईन बघा इथून. ठीक आहे का इथून? हा हा खाली घेऊ थोडीशी. हा बस वाटलं नसेल कट एवढे होणार आहे. पण दे बाई चालते करा. चालेल ना? यांनी तुमचं एकदम मस्त बाउन्स पण येणार आहे, हम्म. व्हॉल्यूम येणार आहे. ठीक आहे. स्वाहा स्वाहा स्वाहा. ठीक आहे. हम्म. लय कमी नाही ना झाले. नाही अशा तऱ्हेने आपण बरोबर त्यांच्या इथून लेअर पाडणार आहे. हा आपला पहिला सेक्शन कट झालेला आहे इकडे. आपण आता आपल्यापाशी सेक्शन क्लिप नाही आहे, तर आपण त्याला काय करू शकतो, पुन्हा एकदा असं गोल राऊंड करायचं आणि सोडून टाकायचं, म्हणजे एकमेकांमध्ये मर्ज होणार नाही. मेथी आहे का मेथी आहे का मम्मी केस कट केल्यावर मेमरी जातात खरं. मग मी सारखी केस कट करते. बाहेरची कट नाही होणार ते. आता मी तुम्ही यू शेप केला आहे, तो शेप तसाच राहणार. त्याच्या आतमध्ये सगळे केस होणार आणि वॉल्यूम येणार. हो का, दिसते का? हा त्याचा वॉल्यूम येणार आहे आणि थोडा बाउन्सी पण येणार. एकदम मस्त की छान पद्धतीने लुक दिसणार. यू खाली जो यू ठेवला होता तेवढीच लेंथ राहू द्या. तीच लेंथ होणार आहे. फुगे फोडले का फेकून दिले? आतापर्यंत तुम्ही किती जणांचे हेअरकट केले भरपूर. तरी? नाही माहिती. 101 100 तर लिमिट. 400 माझे दर हे होतात, क्लायंट बनतात. 400? हो 400 300 ह्याच्या ॲपवरून ना, ॲपच्या मुद्द्याला. म्हणजे मोर दॅन 1000 लोकांचा हेअरकट केलाय है ना? आता मला 2 वर्ष या कंपनीतच झाले बघा. लय झालं असणार मग लिमिट. लई झालं म्हणजे पहिलं झालं. आता थांबा थोडं. तर आता फक्त पाठीमागचं फिनिशिंग चेक करून द्या, एखादं फेल भेटतं.
पायरी करून गेलाय घरातली कसली? फ्रीज फ्रीज उघडून बघून. अजिबात देत घेऊ नकोस, नुसता पाला घे. काल माझ्या चिकडून इतकी सुंदर भाजी नीट केली होती, काय विचारायला नको. मी पण नुसतं असं एकदम नुसतं असं पानं पानं अजिबात देत घेऊ नकोस, जरा सुद्धा देत नाही दिसला पाहिजे. देत नाही पूर्ण तिरप झालं भांग. काय नाही, ती गाईडलाईन पण लागते. तिची भाजी तिने इतकं सुंदर नीट केली होती की तिला असं मला असं बघून मला इतका आनंद झाला. म्हणलं वा. जास्त पट व्हायला लागलं काय? ती फुलासारखी हा? भाजी नीट केली. वाटतंय तसं? नाही नाही, ती शेप आहे हो खालचं, आतमधलं हे. तुमच्या मनामध्ये काय आहे ते मी बघतोय. नाही ते एवढा मोठा पीस खाली गेला. ते काय आहे, फ्रीजी हेअर आहे. आता हे बघा कोण केलंय का, हे बघा हम्म. खूप सुंदर ते हेअर टाईपमध्ये एकदम वॉल्यूम पण राहणार. आणि तसे जेवढे हे राहील म्हणजे नाही का व्यवस्थित हे स्ट्रिटन्स वगैरे गेले तर वॉल्यूम पण येणार. आता इथून वॉल्यूम येणार, वजन कमी झालं. आता ही अशी लेअर पडणार, दिसलं. जेवण करून झोपायचं, कुठे गेली शकतो. वाढू का तिला वाडा वाडा होता आमच्यासाठी कसं होता. ही अशी लेअर दिसते का तुम्हाला? हे लेअर हां खालीपर्यंत. हा इथं पण हे बघा. हां मग ते तर होणार ना, तेच तुम्हाला म्हणतोय ना. आता हा आहे का ब्रॉड आय लुक आला आहे. तुम्हाला वाटलं आपल्याला मिडल पण पाहिजे तर हे मिडल झालं. ते सेट केले ना अजून. ब्रॉड आयने एकदम मस्त दिसेल. वॉल्यूम बघा कसं आलं आहे का इकडं असं. हां आता बघा आहे का असं बल्की लुक दिसेल. आहे का? हे बघा इकडे. कुठं चांगलं दिसतंय. झालं. हां हां एक मिनिट मला चेक करून द्या, मग तुम्ही करून. इकडे इकडून फेस करून म्हणजे दिसतंय असं. हा आपला हेअरकट पूर्ण झालेला आहे फायनली. त्यांचं लुक एकदम मस्त दिसतंय. ते लेयर्स बघा अशी आपण एक लेयर्स केलेली. हे जे आहे ते लेयर्स आहे. त्यांनी वॉल्यूम पण आले. पहिले फ्लॅट होता, आता पूर्ण एकदम बाउन्स पण आलेलं आहे. झालं. एक मिनिट. फायनली हा हेअरकट पूर्ण झालेला आहे. तर त्यांचं लुक बघू शकता किती सुंदर दिसायला लागलं. कोणत्याही साईडने त्यांनी पार्टिशन घेतलं तर ते त्या पद्धतीने खूप सुंदर पार्टिशन दिसणार आहे. आणि त्यांची ती आता बघा लेयर्स वगैरे किती सुंदर दिसायला लागलेत. हा हेअरकटची मल्टी लेअर होता म्हणून ते लेअर ही खूप सुंदर दिसतात. बघा कसे दिसतात. आणि त्यांचं लुक चेहऱ्यालाही हा हेअरकट सूट झालेला आहे. ते मोबाईलमध्ये आपण पाहिल्याप्रमाणे हा हेअरकट केलेला आहे.